मी सांगतो, आता राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणुका आहेत. आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच आपण निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये या आधीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांनी, प्राजक्त तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीनं लढवली होती. आणि आता मला नक्की माहित नाही, पण त्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे, शरद पवार साहेबांचा. होईल ना, चर्चा होईल ना. काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं, हा महाविकास आघाडीचा एक आधार होता विधानसभेला आणि लोकसभेला. त्याच्यामुळे जर राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरेमध्ये शरद पवार साहेबांचं काँग्रेसची जर ताकद असेल, तर महाविकास आघाडीतले जे 3 प्रमुख घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये अर्थात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना, या तिघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक अपधर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही, कदाचित. पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा नये. जर कोणाला लढायचं असेल महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांना, कारण शेवटी लोकशाही आहे, त्या संदर्भात सुद्धा एकत्र बसून महाविकास आघाडीला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. कशाला? माझं असं स्टेटमेंट आहे की एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांतराव शिंदे, जयंतराव पाटील यांना एकत्र बसून या दोन्ही जागांसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल आणि तो घेतला जाईल. घेऊ द्या ना. अरे बघा, राजकीय पक्ष आहे, समन्वयाचा अभाव आहे का? नाही, राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षामध्ये निवडणुका आल्या की इच्छुकांची गर्दी होते. राहुरीमधून शिवसेनेनं सुद्धा लढावं अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राहुरीमध्ये आमच्याही लोकांना वाटतं की आपण लढलं पाहिजे, पण शेवटी आपण जेव्हा महाविकास आघाडी म्हणून काम करतो तेव्हा भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारचा कोणताही निर्णय आणि भूमिका कोणी घेऊ नये, ही आमच्या 3 पक्षांची एक भूमिका आहे. विशेषतः ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे.